साडगाव संघ साडगाव संघ आपण वेळ घ्यायचा नाहीये. वार प्रतिवार हे क्रिकेटचं वेगळं द्वंद्व आपल्याला नेहमी पाहायला मिळतं आणि त्याचीच अनुभूती आपण बघत आहोत या धर्मविचषकाच्या माध्यमातून. नामदेव 11 दसई विपक्ष साडगाव. यावेळेला नामदेव 11 दसई संघाकडनं स्ट्राईकला असेल रोहित, नॉन स्ट्राईकला असेल निलेश. सुरवेच्या षटकाचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा अलॉंग द कार्पेट. यावेळेला काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अवघ्या एका धावेनं नामदेव 11 दसई संघाचं खातं मात्र उघडलं जाईल. दोन्ही संघ एकमेकांच्या शेजारी वसणारी ही गावं आहेत. मैत्रीपूर्ण लढत या दोन्ही संघांमध्ये आपण बघत असतो आणि त्याचबरोबर एकमेकांचे कोणतेही समारंभ असतील, सोहळे असतील किंवा मग सामने असतील, हे दोनही गाव एकमेकांना सहकार्य करत असतात. परंतु क्रिकेटच्या पटलाची हीच तर खासियत आहे की सख्या मित्रांना देखील एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी बनवून ते लढवत असतात, झुंजवत असतात. यालाच तर मित्रांनो क्रिकेट म्हणत असतात. आणि क्रिकेटच्या याच वर्णनीय अद्वितीय अनुभवाला आपण इथे अनुभवत आहोत. यावेळेस ऑडिटर बॅट्समन म्हणून मानला जातो निलेश. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लाजवाब बॉलिंग आपल्याला फुल लेनचा चेंडू होतो ऑन साईडला भिडकवण्याचा प्रयत्न निलेशच्या माध्यमातून झाला. पण कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. माहीत आहे जर पहिल्या षटकामध्ये आपण मार खाल्ला, आपली धुलाई झाली, पहिल्या षटकामध्ये समोरच्या संघाने जास्तीत जास्त धावफलकावर लागल्या तर एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास त्यांचा दुणावलेला पाहायला मिळेल. आणि त्या आत्मविश्वासाच्या विरुद्ध प्रतिकार करताना आपली यथाशक्ती मात्र कुठेतरी कमी पडेल का, या सगळ्या गोष्टींचा ताळेबंद, या सगळ्या गोष्टींचं गणित मांडून खऱ्या अर्थानं तुम्ही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध रचलेल्या रणनीतीला साकार करण्याच्या दिशेनं वाटचाल करायची असते. क्रिकेट जरी शारीरिक क्षमतांचा खेळ असला तरी तो मैदानाच्या आत बुद्धिबळाच्या पटलासारखा खेळायचा असतो. म्हणून म्हणतात ना, वेळ आणि खेळ कधी बदलेल माहीत नाही, पण बदलेल हे जर माहीत नसेल तर आपण काय करावं, तर आपण अशा वेळेला तयारीत राहायचं. बदलणाऱ्या वेळेला आणि बदलणाऱ्या खेळाला आपल्याला कवेत घ्यायची, मुठीत घ्यायची क्षमता तुमच्यामध्ये आहे हे सांगणं गरजेचं आहे. तुमच्यावर कुणाचा विश्वास असला नसला काही फरक पडत नाही, परंतु तुमच्यावर विश्वास असला तर मग जगामध्ये बलाढ्य साम्राज्य निर्माण करण्याची क्षमता तुम्ही सिद्ध करू शकता. आणि एकदा स्वतःला सिद्ध केलं की जग तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी कधीही आतुरलेला आहे. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर गार्ड घेतला होता बॅट्समन. लेग स्टंपचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. लाईन चुकली गेली. आउट ऑफ द लेग स्टंप आपल्याला डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि परिणाम स्वरूपी अवांतर रूपामध्ये नामदेव 11 दसई या संघाच्या धाव खात्यामध्ये एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 2 या धाव संख्येवर. या षटकाचा पुढचा चेंडू भिरकावून दिला. ऑन साईडला चेंडू आहे विथ नो मॅन्स लँड. वन बाउंड. चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. आणि या 4 धावा महत्वाच्या असतील. या 4 धावा अनेक प्रकारे महत्वाच्या असतील. पहिली गोष्ट ही महत्वाची असेल की या चौकारातनं 4 धावा प्राप्त झाल्यात. दुसरी गोष्ट, मगापासून बॅट अँड बॉलचा जो संघर्ष आला होता तो या चौकारानं संपुष्टात आलाय. तिसरी गोष्ट, या चौकारातून स्लॉगवर हाताळणारा, मर्यादित षटक हाताळणारा पहिला जो सलामीवीर गोलंदाज आहे साडगाव संघाचा, त्याच्यावर वेगळ्या प्रकारचा दबाव येईल. चौथी गोष्ट, त्याच्यावर जर दबाव आला तर त्याच्याकडनं चुका होण्याची शक्यता, आपल्याला पॉसिबिलिटीज अवेलेबल होतील. पाचवी गोष्ट, जर पॉसिबिलिटीज अवेलेबल असतील तर आपल्याला मनसोक्त फलंदाजी करण्याची देखील एक वेगळी पर्वणी प्राप्त होईल. यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला, त्यावर प्रहार करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न. परिणाम स्वरूपी ही एक धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 7 धावा. कमबॅक करावं लागेल. साडगाव संघाकडे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्याच परीनं आपण नामदेव 11 दसई या संघाचा देखील विचार करतो. एकमेकांच्या विरुद्ध हे तुंब युद्ध रंगत असताना वरचढ कोण ठरेल हे मात्र बघणं ठरणार आहे. रोमर्शकी यावेळेला फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. वन बाउंड. सीमा पार. रोहित स्टाईल. हा असेल चौकार. रोहितचं कौतुक करावं लागेल. मागच्या 2 वर्षांमध्ये रोहितची फुलणारी फलंदाजी आपण पाहिली. प्रत्येक वेळेला अपडेट होणारा हा बॅट्समन आहे. बदलत्या क्रिकेटला, बदलत्या खेळाला, बदलत्या गोलंदाजीच्या शैलीला आत्मसात करण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि त्यावर हल्ला चढवणं यामध्ये हा परिपक्व मानला जातो. या षटकातला पुढचा चेंडू काहीच महागड षटक. यावेळेला सुंदर कट पाहायला मिळाली. चेंडू निघून जाईल सीमा पार. हा असेल चौकार. लाजवाब फलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं की बॅकबोन मानला जातो रोहित आणि त्याचमुळे कर्णधाराची एक स्ट्रॅटर्जी असते. ज्यावेळेस आपण फर्स्ट बॅटिंग करत असतो त्यावेळेस रोहितला पाठवणं सलामीला हे का गरजेचं आहे, कारण धावसंख्येला वेग देणं त्याला जमतं.
समोरच्या गोलंदाजांना फोडून काढण्यात तो सातत्यानं यशस्वी ठरतो. समोरच्या गोलंदाजावर हल्ला चढवण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे आणि त्याचबरोबर मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा हा फलंदाज आत्मविश्वासावर स्वार होऊन स्वतःच्या संघामध्ये देखील एक नवचैतन्य भरण्याचं काम सातत्यानं अगदी व्यवस्थितरित्या पार पाडत आलाय. आणि म्हणून कर्णधारानं सातत्यानं रोहितवर विश्वास ठेवला आणि त्याला सलामीवीराची भूमिका निभावण्याची जबाबदारी दिली. आणि गेली कित्येक दिवस हा खेळाडू अनेक प्रतियोगिता असतील, अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट्स असतील किंवा अनेक मोठमोठे दिग्गज संघांसमोरचे सामने असतील, त्यामध्ये परिपक्व फलंदाजी या खेळाडूकडून आपण बघत असतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नामदेव 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली बिनबाद तब्बल 15 धावा. महागडं षटक या संघाचे मेंटर म्हणून मुकेश विशेंना पाहिलं जातं. 2 दशकांपेक्षा अधिकचा काळ म्हणजे तब्बल 20 वर्षांपेक्षा अधिकचा काळ शहापूरचा ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल या खेळाडूनं गाजवलंय. म्हणजे बागे सर तुम्हाला सांगावं लागेल की बॉलिंग करणाऱ्या संघाचे जे मेंटर आहेत मुकेश विशे, व्यावसायिक क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल किंवा मग ग्रामीण क्रिकेट असेल, ज्यावेळेस ही संपूर्ण स्पर्धा क्रिकेट हे विश्व ग्लोबल होण्याच्या अगोदर, डिजिटल होण्याच्या अगोदर या खेळाडूनं महाराष्ट्रातल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली आणि अनेक स्पर्धांचा मालिकावीर होण्याचा मान देखील मुकेश विशे नावाच्या या खेळाडूवर आहे. यावेळेला गावच्या संघासाठी खेळतोय, मेंटरची भूमिका बजावतोय आणि प्रत्येक वेळी संघाला जेव्हा जेव्हा गरज लागेल, बॉलिंगमध्ये असेल अथवा बॅटिंगमध्ये असेल, त्या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपलं 100% देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. यावेळेला निलेश खराब चेंडू, क्रिकेटच्या पटलावरचा सगळ्यात खराब चेंडू म्हणजे बीम बॉल. या वेळेला नो बॉल, नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, एक नामी संधी. अगोदरच दुष्काळ आणि त्यातमध्ये मात्र 13वा महिना देखील उगवलाय. आपण पहिल्या षटकामध्ये 15 धावा लगावल्यात. त्यानंतरचा तुम्ही दुसरं षटक सुरू करताना गोलंदाज जगदीश यानं बीमरनं सुरुवात केली आणि परिणामस्वरूपी एक अतिरिक्त धाव नामदेव 11 दसई संघाच्या धाव खात्यात देखील ऍड होईल. फ्री हिट असेल, घातक फलंदाज निलेश स्ट्राईकला या फ्री हिटचा मात्र कोणत्याही प्रकारचा फायदा उठवता आला नाही. जगदीशची कमाल म्हणावी लागेल. चुकी केली परंतु ती चूक वेळी सुधारली गेली, त्यावर काम केलं आणि कमबॅक केलं गेलं. त्या चुकीवर काम करत असताना योग्य रीतीने चेंडू हाताळण्याचं कसब माझ्याकडे आहे याचं देखील उदाहरण त्यानं पेश केलं. आणि म्हणून म्हणतात ना की अपयशाला भिवून वाटेत दिसणाऱ्या यशाची वाट सोडणं हे मात्र तुमच्या मनातून तुम्ही पराभूत झालात याची ती खुणगाट आहे. यावेळेला तशा प्रकारचं दडपण जगदीशच्या मनावर आपल्याला दिसून येणार नाही. ट्रॅकर बॉल बिरखावून दिला आहे पण दुर्दैवानं चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात एका धावेसाठी आणि एका धावेनं नामदेव 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 1717 एकावर 7, 17 धावा. आयुष्य असेल, करिअर असेल, खेळ असेल, संघर्ष फार महत्त्वाचा. ज्याला संघर्ष करता येतो, ज्याला शेवटपर्यंत लढता येतं, ज्याला विजयाची ईर्ष्या सोडता येत नाही, त्याला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न यांच्या बळावर यशाचा मार्ग शोधता येतो. यशाला आपल्या टप्प्यात घेता येतं आणि जी काही वस्तू टप्प्यात येते की मग तिचा कार्यक्रम करावाच लागतो. यावेळेला रोहितच्या बॅटमध्ये लाजवाब क्रिकेटचा क्लास दाखवणारा हे एक सुंदर 1 बाउन्स चौकार. नामदेव 11 दसई संघाविरुद्ध जे संघ आपण नेहमी खेळताना बघत असतो त्यावेळेला एक प्लॅनिंग मात्र नेहमी आपण बघत असतो, एक योजना बघत असतो या संघाविरुद्ध की ती सलामीवीराची जी जोडी आहे ती लवकरात लवकर तोडणं महत्त्वाचं असेल. जर तुम्हाला दबाव विरहित खेळायचं असेल, समोरच्या संघावर आक्रमण करायचं असेल, वर्चस्व गाजवायचं असेल तर मग मात्र तुम्हाला नामदेव 11 दसई संघाच्या ओपनिंग पेअरला लवकरात लवकर तंबूत धाडणं गरजेचं. कारण टचमध्ये ज्यावेळेस बॅट्समन असतो त्यावेळेला तो मिडल ऑफ बॅट करण्यामध्ये जर वारंवार सक्सेस राहत असेल तर मग आपली पद्धत बदलावी लागेल. म्हणतात ना जेव्हा तुमचं काम पूर्ण होत नाही तेव्हा तुमची पद्धत बदला, तत्व बदलू नका. हा आहे दबाव, हा आहे दबाव. प्रेशराइज कंडिशन मध्ये अंडर प्रेशर खेळताना मग मात्र तुमच्याकडनं वारंवार चुका होत असतात. म्हणून मी मगाशी म्हटलं की मोठे फटके आले, आक्रमण झालं की तुम्ही समोरच्या संघाला सातत्यानं दबावात आणता आणि एकदा का तुम्ही त्याला दबावात आणलात की त्याच्याकडनं चुका होण्याची शक्यता उपलब्ध होते आणि ती चूक जगदीशच्या माध्यमातून. या षटकात पुढचा चेंडू बॅक टू बॅक सेकंड वाईड बॉल, खराब दर्शाची गोलंदाजी आणि त्यावर डायरेक्ट हिट. तुर्तास तरी पंचांचा येईल वाईटचा इशारा, अपील स्वीकारला आणि निलेशला परतावा लागेल माघारी. लाजवाब क्षेत्ररक्षण धनाजी यांच्या माध्यमातून. शहापूर तालुक्यातील एक नामांकित यष्टीरक्षकांमध्ये गणना केली जाते धनाजीची. आणि का ती गणना केली जाते, का माझं नाव समाविष्ट केलं जातं याचं उत्तर यावेळेला साटगाव संघाचा धनाजी आपल्याला देईल. नॉन स्ट्रायकर एंडला
धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलेशला मात्र मागावी परतावं लागेल आणि फैजल यावेळेला क्रमांक 3च्या फलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठं नाव आहे फैजल याचं. नामदेव इलेव्हन धसई संघाकडनं हा खेळाडू खेळतोय. धसई मग तो क्रिकेट असेल किंवा कबड्डी असेल किंवा मग खो खो असेल, मैदानी खेळावरचा बादशाह म्हणून फैजलला मानलं जातं. परंतु संघ तुर्तास तरी निलेशच्या जाण्यानं कुठेतरी बॅकफुटवर जाण्याची एक चित्रसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या अडचणीतून तारावं लागेल. म्हणून म्हणतात ना की संघाचा बॅकबोन कुठेतरी भूमिका बजावणं अत्यंत गरजेचं असतं आणि संघाकडे असे हुकमी एक्के असले पाहिजे, असे ट्रम्प कार्ड असले पाहिजेत की त्यांनी गेम चेंजरची भूमिका सातत्याने संघासाठी बजावली पाहिजे. संघ जेव्हा जेव्हा अडचणीत येईल तेव्हा तेव्हा त्या अडचणीतून तारणहार बनण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे असते, ज्या खेळाडूकडे असते, तो एक आपलं अढळ स्थान त्या संघामध्ये निर्माण करत असतो. संघाची धावसंख्या तुर्तास तरी धाव फलकावर आहे, ती मात्र 23 धावा. आतापर्यंत या षटकातले चेंडू पूर्ण झाले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावांच्या सरासरीचा जर विचार केला तर आश्वासक सुरुवात म्हणता येईल नामदेव इलेव्हन दसई संघाकडनं. साडगाव संघ आपण इतका वेळ नाही घेऊ शकत. पंच निलेशजी महाजन सर, आपण स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. जर प्रत्येक चेंडूवर आपण फिल्डिंग लावत बसाल, मीटिंग घेत बसाल, टीम मीटिंग करत बसाल तर मग मात्र आम्हाला वहीचं 3रं पान खोलावं लागेल, ज्यावर या स्पर्धेची नियमावली आहे आणि 3ऱ्या पानावरचा पहिला नियम आहे पेनल्टी. या षटकाचा पुढचा चेंडू रोहित स्ट्राईकला. रोहितला थांबवणं मात्र कठीण होत आहे. रोहित बॅकफुटला जातोय, पंच करतोय, चेंडू निघून जाईल सीमा पार. हा असेल चौकार. रोहित नावाचं वादळ यावेळेला मैदानात पैमान घालताना आपल्याला दिसून येतोय आणि त्या वादळापुढे गोलंदाजांची यथेच्छ पिटाई होते. रोहितच्या कडक शॉट्सवर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना खडा प्रहार, त्या प्रहारांवर कोणतंही प्रत्युत्तर तुर्तास तरी साडगाव संघाच्या गोलंदाजांकडे उपलब्ध आहे याची दुसरी शक्यताही जाणवत नाही. या चौकारानं नामदेव इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 27-27, 2/7, 27 धावा. धावांचा ओघ आणि वेग यांच्यावर कमालीचं नियंत्रण प्राप्त केलंय आणि त्या कमालीचं नियंत्रण प्राप्त करण्याच्या प्रवासामध्ये येणाऱ्या साडगाव नावाच्या वाटसरूला मात्र रस्त्याच्या पल्ल्याड फेकून दिले तुर्तास. दसई संघाकडनं पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक सुंदर कट पाहायला मिळाले, परंतु वेगवानरित्या आपल्याला ही एक चोरटी धाव ही पूर्ण होताना दिसून येईल. एका धावेनं नामदेव इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 28-28, 2/8, 28 धावा. म्हणून म्हणतात ना, मी मगाशी म्हणत होतो की संघर्ष खूप महत्वाचा आहे. एका शायरनं खूप सुंदररित्या लिहून ठेवलाय की बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप में जलना पड़ता है, शोहरत की शिखर को चढ़ने के लिए घुटनों के बल चलना पड़ता है. आणि म्हणून नम्रता महत्वाची, संयमता महत्वाची. क्रिकेट असा खेळ आहे ना मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला ॲग्रेसिव्ह मोड सोबत पेशन्स राखणं गरजेचं आहे. म्हणजे संयमता आणि आक्रमकता यांचं मिश्रण जोपर्यंत तुम्ही तुमच्या खेळामध्ये साकार करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या नैसर्गिक सदाबहार खेळीला पेश करू शकणार नाहीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नामदेव इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे, ती म्हणजेच 28 धावा. तब्बल 14च्या सरासरीनं नामदेव इलेव्हन दसई या संघाने आतापर्यंत 28 धावा धावफलकावर लगावल्यात. आश्वासक सुरुवात झाली आहे, सुरुवात चांगली आहे. सुरुवातीची 2ही मर्यादित क्षेत्ररक्षकांची षटकं नामदेव इलेव्हन दसई संघाच्या पक्षामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण आता उरलेत 18 चेंडू. या 18 चेंडूवर कमबॅक करावं लागेल साडगाव संघाला. या 18 चेंडूवर तडीस्तड उत्तर द्यावं लागेल, ते म्हणजेच समोरच्या नामदेव इलेव्हन दसई संघाला. 14च्या सरासरीनं 28 धावांचा डोंगर आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये उभारला गेलाय. धावांच्या या सरासरीला रोख लावायचा असेल तर मग मात्र ब्रेक थ्रूची गरज आहे आणि तोच ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी यावेळेला कर्णधार स्वतः वैभव आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल साडगाव संघाकडनं. 12 चेंडू 28 धावा आतापर्यंत उभारल्या गेल्या तर दसई संघाकडनं, नामदेव इलेव्हन दसई संघाकडनं. आणि कुठेतरी पहिल्या 2 षटकांमध्ये सपशेल अपयशी ठरलाय तो म्हणजेच साडगाव संघाच्या गोलंदाजांचा खेमू. हे जे अपयश पहिल्या 2 षटकांमध्ये आलंय ते अपयश धुवून काढावं लागेल आणि अन्यथा जर आपल्या चुकांची पुनरावृत्ती याही 3ऱ्या षटकामध्ये जर कायम राहिली तर मग पहिल्या इनिंगमध्ये आणि पहिल्या डावामध्ये निर्विवाद हुकूमत राहील, ती म्हणजेच नामदेव इलेव्हन दसई संघाची. या षटकातला पहिला चेंडू स्ट्राईकला. रोहित फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाऊन मात्र पायावर आदळला. ही आहे चूक. दैव देत आहे आणि कर्म नेत आहे अशी मात्र अवस्था. डॉट बॉल होता, अपील केली होती, कुठेतरी प्रेशराईज झाला असता बॅट्समन, कारण तुमच्यावर वारंवार जेव्हा अपील होते तुम्ही बीट होता आणि नेक्स्ट बॉल ज्यावेळेस तुम्हाला खेळायला मिळतो त्यावेळेस वेगळ्या प्रकारचं एक मानसिक दडपण असतं. ती संधी गमावली, स्ट्राईक चेंज झाली. स्ट्राईकला असेल फैजल आणि या तुर्तास पहिल्या चेंडूवर प्राप्त होईल 1 धाव. आणि एका धावेनं नामदेव इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 29-29, 2/9, 29 धावा. स्ट्राईकला फैजल आहे, खूप
विश्रांतीनंतर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दाखल झालाय हा खेळाडू. पाहूया या षटकातला दुसरा चेंडू. प्रहार करण्याचा प्रयत्न, लाजवाब फटका, टायमिंग देखील झालाय प्रॉपर, देर से आए लेकिन दुरुस्त. पहिलाच प्रहार आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूवर. या 6 धावांनी नामदेव इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 35 35 धावा. स्टँड अँड डिलिव्हर फटका पाहायला मिळाला. मॅसिव्ह वेज स्मॅश केलं गेलं. याला म्हणतात गोलंदाजावर हल्ला चढवणं. आपण जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा गॅप आहे. या सीझन मधला पहिलाच सामना फैजलकडनं खेळला जातोय आणि पहिल्या सामन्यातला पहिल्या चेंडूवर षटकारानं आगाज केलाय. आपल्या एंट्रीचा मात्र शंखनाद केलाय तो फैजल यानं. या षटकाला पुढचा चेंडू. यावेळेला दबाव जाणवतोय धना वैभववर स्पष्टपणे. वाईट +1 मिळतील एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी नामदेव इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर होईल 37 3 7 37 धावा. दबाव आलाय. धनाजी सारख्या दिग्गज फलंदाजावर प्रहार केला, आक्रमण केलं, हल्ला चढवला आणि त्या हल्ल्याच्या बदल्यात मात्र दबाव जाणवतोय. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा प्रहार केला गेला. ऑन साईडच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि तुर्तास तरी एका धाब्यावर समाधान मानावं लागेल ते नामदेव इलेव्हन दसई या संघाला. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावी. धावसंख्या होईल 38 धावा 38 ऑन बोर्ड. नामदेव इलेव्हन दसई संघाचं कौतुक करावं लागेल. साटगाव सारखा संघ आहे. सातत्यानं या खेळपट्टीचा देखील पुरेपूर अनुभव आणि अंदाज असणारे दिग्गज खेळाडू या संघामध्ये आहेत. तितक्या ताकदीचा गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ. परंतु त्याच्या विरुद्ध काय अटॅक केलाय. पहिल्या चेंडूपासून आक्रमण झालं आणि त्या आक्रमणाचा परतावा करताना सपशेल अपयशी ठरलाय तो म्हणजेच साटगावचा संघ. यावेळेला रोहितनं फटका खेळलाय. टायमिंग नाहीये, मिस टायमिंग शॉट आणि मुकेश विश एक मोठं नाव करणार नाही चुकी. रोहित नावाच्या एका विघातक फलंदाजाला, विस्फोटक फलंदाजाला परतावं लागेल माघारी. कमालीचं क्रिकेट धर्मवीर चषकाच्या या 2022च्या 28व्या पर्वामध्ये आपण बघत आहोत. सातत्यानं 28 वर्ष आपली प्रतिभा सांभाळणं, आपली पद सांभाळणं हे सोपं काम नाही आहे भागेसर. आणि ते 28 वर्ष सातत्यानं विजयभाई भगत यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत. टीम मीटिंग होणार नाही. प्रत्येक इनिंगला आपल्याला निर्धारित प्रोफेशनल क्रिकेट खेळतो आपण, त्यामुळे साटगाव संघाकडे तेवढे समजदारता आहे यामध्ये शंका नाही. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि रोहित सारखा फलंदाज बाद झाला आहे. यावेळेला फुल टॉस बॉल लॉंग ऑन रीजन मध्ये चेंडू करेल ट्रॅव्हल, परंतु कौतुक करावं लागेल जगदीश याचा. कॉर्नरच्या रीजन मध्ये वेगवान चेंडूकडे चित्त्याच्या वेगानं झेपावला हा क्षेत्ररक्षक आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या 39 39 धावा. षटक क्रमांक 3 आणि या षटक क्रमांक 3 मधला हा क्रमांक 6चा म्हणजे शेवटचा चेंडू असेल गोलंदाज वैभव याचा. 10 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात, परंतु रोहित सारखा फॉर्म मध्ये दिसणारा फलंदाज असणारा फलंदाज त्यानं माघारी धाडण्यामध्ये देखील संघाला जी मी ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू यावेळेला वैभवच्या माध्यमातून. या षटकातला शेवटचा चेंडू. स्ट्राईकला बॅट्समॅन मयूर. खराब गोलंदाजी. या प्रकारच्या चुका तुमच्या संघाला मात्र खाईत ढकलतील अडचणीच्या. कुठेतरी उभारी येण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. संघाला कमबॅक करून देण्यासाठी तुम्हाला लढायचं आहे आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी करणं, षटक हाताळणं अत्यंत गरजेची बाब बनते. आणि अशा वेळेला तुमच्याकडनं जर चुका होत असतील तर मग मात्र समोरच्या संघाचा कॉन्फिडन्स निश्चितपणे वाढेल. चोरटी धाव घेतली गेली. पंच हेमंत तावडे यावेळेला आपल्याला सांगतील की बॅटकट आहे, त्यामुळे ही एक धाव फलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नामदेव इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 42 धावा 41 धावा. धावफलकावर आहेत. जवळपास 14च्या सरासरीनं या धावा वसूल केल्या गेल्यात नामदेव इलेव्हन दसई संघाच्या फलंदाजाकडनं. आक्रमण हाच त्यांच्या बचावात्मक खेळीचा एक वेगळा अंदाज राहिला आणि कमालीची फलंदाजी देखील आपण पहिल्यामध्ये पाहिलं. या संपूर्ण मैदानाचा अंदाज आपण घेत असतो भाग्येश्वर. आपण जर ऑफसाईडला बघितलं तर इथे महिला मंडळ संचलित प्राथमिक शाळा शहापूर या शाळेनं अनेक मोठमोठी व्यक्तिमत्व घडवलेल्या इतिहास गाजवणारी ही शाळा आहे. आम्ही स्वतः देखील त्या शाळेमधून येत असतो. त्याचबरोबर आपण याच समालोचन कक्षाच्या मागच्या बाजूला पाहिलं तर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा देखील इथे उपलब्ध आहे. आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर PS देशमुखचं इंग्लिश मीडियम स्कूल असेल, कॉलेज असेल आणि त्याचबरोबर शहापूर तालुक्याच्या शैक्षणिक राजधानीचं स्थान म्हणजेच
गवी खाडे विद्यालयाचं हे प्रांगण आहे आणि ते देखील कॉलेज असेल, शाळा असेल, त्याचबरोबर अध्यापक कॉलेज असेल, या सगळ्या गोष्टी आपण इथे बघत असतो. म्हणजे एकीकडे जर आपण पाहिलं तर सरस्वतीच्या जवळपास प्रांगणामध्ये, तिच्या पुढ्यामध्ये आपण या क्रीडा विश्वाला साकारत असतो आणि म्हणून धर्मवीर चषकाचा हा बहुमान देखील एका वेगळ्या उंचीवर पोहोचत असतो. मुकेश विशे पहिला चेंडू सिंगल काढली गेली आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावर 42 42 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु मुकेश विशेच्या विरोधात तुम्ही अशा प्रकारचे फटके इतक्या सहजरीती घेऊ शकत नाहीये. 25 वर्षांचा अनुभव असलेला हा खेळाडू अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिग्गज क्रिकेटर्सच्या विरुद्ध आपली गोलंदाजी आणि गोलंदाजांविरुद्ध आपली फलंदाजी साकारलेला हा खेळाडू, यावेळेला मात्र चुकी होईल. आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी आहे आणि स्वतः धनाजी देखील चाचपडताना पाहायला मिळेल. बाईच्या रूपात 1 धाव आणि वाईटची 1 अशा एकूण या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावले गेले. 4-4-4-44 4 4 44 धावा. विकेट गेल्यात 2, आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. म्हणजे सलामीरांची जोडी रोहित आणि निलेश माघारी परतले, परंतु विकेट गेल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा दबाव या संघावर जाणवला नाही. मनमुराद फटकेबाजी. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वारंवार प्रत्येक चेंडूवर जर तुम्ही करत असाल प्रहार आणि त्यामध्ये जर तुम्ही यशस्वी जर होणार नसाल तर मग मात्र तुम्हाला पद्धत बदलावी लागेल. स्ट्राईक रोटेट करावी लागेल. वारंवार प्रत्येक चेंडू हा मोठ्या फटक्यांसाठीच येत नाहीये. स्ट्राईक रोटेट करणं, धावफलक हलता ठेवून देखील तुम्ही संघाच्या डावाला आकार देऊ शकता. ही गणित कुठेतरी हरवलेलं पाहायला मिळेल का? यावेळेला मुकेश विशे फैजलला माघारी धाडेल, यष्ट्यांचा वेध घेईल, बसेल तिसरा झटका नामदेव 11 दसई संघाला. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होती, जो फलंदाज या मॅच मध्ये महत्वाची भूमिका बजावू शकत होता, तो फैजल वैयक्तिक 8 या धावसंख्येवर माघारी परतताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर त्याच्याकडनं षटकार पाहायला मिळाला. एक चांगला फटका तो खेळला गेला होता, परंतु हा फटका खेळत असताना फैजलच्या खेळीचा अंत झाला आणि तो अंत करण्याचं काम मुकेश विशे नावाचा हा गोलंदाज अगदी चोखरित्या बजावतोय. तुर्तास तरी दसई संघ कमालाची सरासरी जरी उभारली असेल, आश्वासक सुरुवात जरी झाली असेल, तरी मात्र विकेट गमवत आहात आणि या शेवटच्या षटकांमध्ये ज्या धावा येतील ना, त्या खऱ्या अर्थानं महत्वाच्या असतील. त्याच धावा तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करतील. त्याच धावांच्या माध्यमातून तुम्ही साटगाव संघाच्या समोर आपलं टार्गेट सेट करणार आहात. एक महाकाय धावांचं लक्ष तुम्हाला साटगाव संघाच्या समोर उभं करावं लागेल, तर कुठे जाऊन या मॅच मध्ये तुम्ही तुमचं आव्हान कायम ठेवू शकता आणि धर्मवीर चषक 2022च्या या पर्वामधलं देखील आपलं आव्हान जिवंत ठेवू शकता. आता स्ट्राईकला असेल रोहन पडवळ, एक युवा फलंदाज, एक युवा खेळाडू म्हणून मानला जातो. DPL मध्ये या खेळाडूनं कामगिरी केली होती. DPL 2021 म्हणजे दसई प्रीमियर लीग 2021 मध्ये हा खेळाडू खऱ्या अर्थानं आपली झलक देऊन गेला आणि तिथून मात्र या खेळाडूनं या आपल्या मेन म्हणजे मुख्य संघामध्ये प्रवेश मिळवला. अंडर-22चा देखील हा खेळाडू मानला जातो. या षटकातला पुढचा चेंडू मुकेश विशे, रोहन लक्ष्याच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता. मिसअंडरस्टँडिंग, हत्या म्हणतात याला क्रिकेटच्या या पटलावर. एक चांगला फलंदाज मुकेश विशेंना माहिती आहे की विकेट किती महत्वाची आहे. रोहन पडवळ परतेल माघारी 0 या वैयक्तिक धावसंख्येवर. 5 चेंडू केवळ 3 धावा मुकेश विशेच्या या षटकामध्ये खर्च केल्यात. चार धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 2 विकेटही याच षटकामध्ये गमवाव्या लागल्या. त्या म्हणजेच नामदेव 11 दसई संघाला एक वेगळा संघर्ष पाहायला मिळतो आणि या संघर्षामध्ये त्या समोरच्या संघावर वर्चस्व गाजवलं होतं पहिल्या 3 षटकांपर्यंत नामदेव 11 दसई संघाच्या फलंदाजांनी. परंतु त्यानंतरची जर आपण गंमत बघितली तर मॅचला कलाटणी मिळाली. कुठेतरी गमावलेला जो आत्मविश्वास होता तो साटगाव संघानं पुन्हा परत मिळवला आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर अक्षरशः या 4थ्या षटकामध्ये फलंदाजांना हैराण करून सोडले गोलंदाज मुकेश विशे यांनी. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल बॅट्समन दिनेश, खराब लाईन. या चेंडूवर तुम्ही समोरच्या संघाला मात्र प्रेशर रिलीज करण्यासाठी, दबाव हटवण्यासाठी मदत करत आहात. एक अतिरिक्त धाव, एका अतिरिक्त धाव्याने संघाची धावसंख्या 46. या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा मुकेश विशे होईल सज्ज. समोर आहे दिनेश. दिनेशकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मोठ्या
स्पर्धांमध्ये हा खेळाडू आपल्या संघाचा तारणार्थ ठरला. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर बॉल, सेम टू सेम. पुन्हा झाली पुनरावृत्ती. चुका झाल्यात, चुका होत असतात, परंतु चुकांची पुनरावृत्ती ज्याला टाळता येते त्याला यशस्वी होता येईल. मात्र यावेळी वारंवार तशाच प्रकारच्या चुका बसेल. हा चौथा झटका नामदेव इलेव्हन दसई संघाला. षटक क्रमांक 4 सुरू व्हायच्या अगोदर मी आपल्यासमोर विश्लेषण करताना सांगितलं होतं की दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे षटक क्रमांक 4. चौथ्या क्रमांकाचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण या 6 चेंडूंवर जर समोरच्या संघाला तुम्ही जेरबंद केलेत, महत्त्वाचे मोहरे टिपण्यात तुम्हाला यश आलं. हे विस्फोटक फलंदाजांना माघारी धाडण्यामध्ये मुकेश विषय यांना यश प्राप्त झालं आणि त्याचा परिणाम की हा संघ परिपूर्ण बॅकफुटवर ढकलला गेलाय. एका महाकाय धावसंख्येच्या दिशेनं, एका महाकाय टार्गेटच्या दिशेनं वाटचाल केली होती, ती म्हणजेच नामदेव इलेव्हन दसई संघानं. परंतु त्या वाटचालीला कुठेतरी रोखण्याचं काम करणं गरजेचं होतं आणि ते काम या संघाचे मेंटर मुकेश विषय यांच्या माध्यमातून अतिशय चोखरित्या बजावलं गेलं. माहीत होतं की जर गेम चेंजरची भूमिका बजवायची असेल तर या षटकामध्ये आपल्याला इकॉनॉमिकल बॉलिंग करणं गरजेचं आहे, गुणवत्ता सिद्ध करणं गरजेचं आहे आणि ती क्षमता आपल्याकडे आहे हे ते जाणून होते. अगदी विश्वासानं चौथ्या क्रमांकाचं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या आणि 3 विकेटही त्या षटकामध्ये गमवाव्या लागल्या. त्या मात्र नामदेव इलेव्हन दसई संघाला. वैयक्तिक दुसरं क्रमांक 6चं या डावाचं शेवटचं षटक. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सुंदर फटका, स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार चेंडूला लॉफ्ट करून मोठे फटके कसे येतील समान दाखवण्याचा प्रयत्न होतोय. परंतु तुमचा प्रतिकार कुठेतरी कमी पडत असेल तर मग मात्र तुमच्या प्लॅनिंग मध्ये चेंज करणं गरजेचं आहे. सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 47-47, 4 वर 7, 47 धावा. हे 5 चेंडू महत्वाचे. शिवाजी आहे स्ट्राईकला. एक वेळेस फॉलो केलं गेलंय, लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाऊन पायावर आदळला. इम्पॅक्ट ऑफ बॉल आपण जर पाहिला, मुळात म्हणजे पिचिंग ऑफ बॉल जर आपण बघत असेल तर तो लेग स्टम्पचा होता. त्यामुळेच पंच हेमंत तावडे यावेळेला पायचीची अपील स्वीकारणार नाही. लेग बायच्या रूपात आणखी एक धाव. या षटकामध्ये सिंगल डबलनं काहीही फरक पडणार नाही साडगाव संघाला, परंतु 1-2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. नामदेव इलेव्हन संघाला जर मोठं टार्गेट उभं करायचं असेल, आश्वासक टार्गेट उभं करायचं असेल, लाजवाब बॉलिंग, परफेक्ट यॉर्कर, ऑसम डिलिव्हरी, ज्यावर खेळणं तुर्तास तरी फलंदाजाला मात्र शक्य नाही. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, त्रिफळा चीज झालाय, यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि आपल्या गोलंदाजीची डेप्थ देखील दाखवली आहे गोलंदाज सुरेश यानं. तिसरा चेंडू होता, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झालाय आणि बसलाय 6वा झटका नामदेव इलेव्हन दसई या संघाला 48 या धावसंख्येवर. मी म्हटलं होतं की शेवटचं षटक महत्वाचं असेल. या शेवटच्या षटकामध्ये जर तुम्ही समोरच्या फलंदाजांना रोखलत, धावसंख्येला ब्रेक लावलात तर मग निश्चितपणे सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना ज्यावेळेस तुम्ही उतराल त्यावेळेस एक वेगळा आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळेल आणि तो आत्मविश्वास मिळवण्याचं काम मुकेशच्या माध्यमातून झालं आणि त्याच्याच पायंडावर, त्याच्याच पावलांवर चालण्याचं काम सुरेश करतोय. 3 चेंडू झालेत, 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. समर्थ कृपा मेडिकलचे सद्गुरू कृपा मेडिकलचे प्रोप्रायटर, उद्योजक क्षेत्रातील एक मोठं नाव सागरजी विषय आणि त्याचबरोबर चेरपोलीचे नगरसेवक सन्माननीय प्रज्वलजी जाधव यांचं देखील इथे आगमन झालंय. यांचं मनापासून स्वागत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. म्हणून म्हणतात ना, मनकवडा गोलंदाज असणं महत्वाचं. मनकवडा या शब्दाचा अर्थ असं होतो की समोरच्याच्या मनातलं जाणणारा, फलंदाजाच्या सर्व इच्छा आकांक्षावर पाणी फिरण्याचं काम. शेवटच्या षटकात पुन्हा एकदा लाजवाब बॉलिंग, वारंवार सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल आणि गोलंदाज मात्र तुम्हाला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करून देत नसेल तर मग मात्र गोलंदाजाची कमाल म्हणावी लागेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू या शेवटच्या षटकातले आतापर्यंत पूर्ण झालेत आणि या 5 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद करण्यात यश आलंय आणि धावसंख्या धावफलकावर आहे 49, 4 वर 9, 49 धावा. धावातला शेवटचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, चेंडू पाहायला मिळाला आपल्याला खाली राहिलाय आणि परिणाम स्वरूपी बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय, पहिला डावाचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर नामदेव इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 49, 49 धावा आणि समोरच्या साडगाव संघासाठी लक्ष उभं केलं गेलं 30 चेंडू ते मात्र 50 धावांचं. म्हणजे या 50 धावा वसूल करण्यासाठी साडगाव संघाला प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी राखावी लागेल.
तिरंगा पिंपळपाडा आणि रिद्धिसिद्धी चेरपोली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तिरंगा पिंपळपाडा आणि रिद्धिसिद्धी चेरपोली, तिरंगा पिंपळपाडा आणि रिद्धिसिद्धी चेरपोली दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. लगेचच पुढच्या 30 सेकंदचा वेळ आपल्याकडे असणार आहे. तिरंगा पिंपळपाडा आणि विपक्ष रिद्धिसिद्धी चेरपोली. रिद्धिसिद्धी चेरपोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. तिरंगा पिंपळपाडा संघ जर पुढच्या निर्धारित कालमर्यादेमध्ये वेळेमध्ये जर आपण उपस्थित राहिला नाही तर मग मात्र विजयबाईंशी संपर्क साधावा लागेल. 10ची सरासरी राखावी लागणार आहे. म्हणून म्हणतात ना, हे धावपळीचं युग आहे भागेश्वर. इथं प्रत्येक पावलावर तुम्हाला सिद्ध करावं लागतं. नागेश मंजू भारद्वाज नावाचे हिंदी थिएटरिस्ट आणि इंग्लिश रायटर आहेत. ते एका ठिकाणी हिंदीमध्ये वर्णन करताना म्हणतात की हे सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल, आजचं युग कसं आहे. आणि ते असं म्हणतात, हे मेरे पाव के छालो जरा लहू उगालो, हे मेरे पाव के छालो जरा लहू उगालो, क्योंकि ये दुनिया तुम्हारे चलने का भी सबूत मांगते है. आणि म्हणून प्रत्येक पावलांवर तुम्हाला सिद्ध करणं जमलं पाहिजे. आणि तेच सिद्ध करण्यासाठी ग्रामीण क्रिकेटमधली लपलेली प्रतिभा यावेळेला धर्मवीर चषकामध्ये आपला खेळ साकार करेल. 30 चेंडू 50 धावांचं हे लक्ष्य कसं पार होईल, माफक वाटणारं आव्हान सहजरित्या पार होईल का, किंवा पहिल्या डावामध्ये जो एक वेगळा आत्मविश्वास मारलाय त्या आत्मविश्वासाच्या बळावर या 50 धावा देखील समोरच्या संघासाठी कठीण आम्ही करून दाखवू. हा जो हल्ला करण्याचा प्रयत्न, हल्ला बोल करण्याचा प्रयत्न नामदेव इलेव्हन दसई संघाकडनं कसा होईल याचा आनंद आपण आखोदेखी बघणारच आहोत. याची देही याची डोळा त्याचा अनुभव तर घेणार आहोत. पण या सगळ्या गोष्टींचं रोमहर्षक वर्णन करण्यासाठी टेनिस क्रिकेट मराठी समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय भागीशजी म्हात्रे सर यांना इन्व्हाइट करतो. आणि माईक सर या, वेलकम आपला. आयुष्य छान आहे पण लहान आहे, रडतोयस काय वेडा, लढण्यात छान आहे. काटांची फुलांची जुळती कमान आहे, उचलून घ्या हवे ते, दुनिया इथे दुकान आहे. जगणो निरोधक म्हणतो तो इथे बेमान आहे, कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा जर बनायचा असेल तर पाण्यालाही वरतून खाली पडावं लागतं. हिंदवी स्वराज्य जपण्यासाठी, हिंदू समाजाला एक मान मिळण्यासाठी, तसेच महाराष्ट्रामध्ये तमाम हिंदू बांधवांच्या मराठी मोकळ्या श्वासासाठी ज्याने पूर्णपणे आयुष्य वेचलं तर छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. खरं तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 2 राजे असे होऊन गेले ज्याने महाराष्ट्राचं नंदनवन केलं. मराठी अस्मिता जपली गेली. आज स्त्रियांच्या कपाळावरती कुंकू, तुम्ही मंदिरावरती कळस पाहतात, ते 2 राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवपुत्र संभाजी महाराज. या 2 राजांची ख्याती जर तुमच्यासमोर लिहायची झाली ना, तर आकाशाचं कागद आणि समुद्राची जर शाई जरी बनवली ना, तरी त्यांची ख्याती लिहिणं ना तेवढंसं कठीण होईल. वयाच्या 2ऱ्या वर्षी नक्कीच शिवपुत्र संभाजी महाराज यांची सईबाई ही त्यांच्या आईचं नाव, त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर नक्कीच चालत्या बिलत्या विद्यापीठामध्ये म्हणजेच त्यांनी शिक्षण घेतलं गेलं. वयाच्या 16 वर्षामध्ये पदार्पण नक्कीच त्यांनी जेव्हा केलं गेलं ना, तेव्हा राजांना 16 भाषा अवगत होत्या आणि त्या 16 भाषेमध्ये इंग्लिश भाषासुद्धा राजांना अवगत होती. तर रिद्धिसिद्धी चेरपोळी या क्रिकेट संघाने टॉस जिंकला आहे. फिल्डिंगचा डिसिजन आणि पिंपळपाडा या क्रिकेट टीमला आता करावे लागेल बॅटिंग. टार्गेट रचले गेले. पहिल्या मॅचमध्ये टार्गेट किती होतं तर 59चं 49चं टार्गेट होतं. त्या ठिकाणी दुसऱ्या मॅचमध्ये राहिलं धावसंख्या 51चं टार्गेट. या मॅचमध्ये 50चं टार्गेट म्हणजे 49, 50, 51 हे टार्गेट राहिले. पाहूया येणाऱ्या मॅचमध्ये 52, 53, 54 असं टार्गेट राहतं का. कारण प्रत्येक शृंखलेजना काहीशा नियमावली असतात. त्या नियमावलीचं तुम्ही उल्लंघन करू शकत नाही. आणि नियमावलीचं जेव्हा उल्लंघन होईल ना, ते विजेता बघत आहेतच. कारण त्यांच्या शब्दाच्या पुढे आपण जाऊच शकत नाही. कारण जशा प्रकारे हा प्रेमळ व्यक्तिमत्व आहे ना, तशाच प्रकारे शिस्तबद्धतेने त्यांची स्पर्धा त्यांना संपन्न करायची आणि त्या स्पर्धेचं पूर्णपणे श्रेय जातं ते म्हणजेच विजयभाई भगत यांना. मॅच होती स्टार्ट. आघाडीला जोडी मुकेश आणि जगदीश आणि चेतन पहिले षटक हाताळण्यासाठी, ज्याला मॅन्डेटरी पॉवरच्या या पहिल्या षटकाचं भवितव्य अगदी त्यांच्या खांद्यावरती मायेचं हात दिलं गेलं आणि कॅप्टनने त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज चेतन.
पहिलाच बॉल, रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी या 3 गोष्टीचा ना प्रामुख्याने तुम्हाला विचार करावा लागतो. हायवेवरती गाडी चालवत असताना अचानक 100च्या स्पीडवरती जेव्हा तुम्हाला समोर स्पीड ब्रेकर असतो ना त्यावेळेला तुमचे पाय अडथळतात. तशाच प्रकारे नक्कीच पाय अडथळला गेला आणि चेतन पहिला बॉल टाकण्यासाठी इथनं फलंदाजासमोर तयार. या वेळेला डावखुऱ्याचा फलंदाज होता, कट करण्याचा प्रयत्न, टार्गेटचा प्रयत्न नाही आहे, परंतु एस टीच्या मागते अगदी चप्पल एस टी रक्षक होते. त्या ठिकाणी अगदी सहजरित्या ही एक धावसंख्या सिंगल बनवत असताना ऑन द मार्क झाली आहे त्या ठिकाणी साटगाव क्रिकेट संघ. पहा आमचे स्कोरर ज्या ठिकाणी आमच्या समोर उपस्थित आहेत ना त्यांची एक वेगळी शैली आहे. कारण साटगाव हे नाव लिहिणं स्कोर कार्डवरती थोडंसं मोठं नक्कीच होतं, परंतु 60 आकडा त्यांनी नमूद केला गेला आणि त्याच्यापुढे गाव नाव लिहिलं आहे, म्हणजे आमच्यासाठी पाहणंही तेवढंसं सोपं आहे. लक्ष आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये आपण जर विचार केला गेला तर चांगलं स्कोर कार्ड रचलं गेलं. ज्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या बनवल्या गेल्या होत्या त्या ठिकाणी 49 आणि 50 धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी आता कंप्लीट करायचं आहे. ते म्हणजे साटगाव क्रिकेट संघाला टार्गेट चांगलं आहे. पहिल्या मॅचमध्ये होतं 49 धावसंख्येचं, दुसऱ्या मॅचमध्ये आलं धावसंख्या 51चं टार्गेट. या मॅचमध्ये 50चं टार्गेट आहे आणि ते 50चं टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने मुकेश आणि जगदीश ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे चांगली विध्वंसक खेळी करण्यासाठी. आणि त्याच्यासमोर कोण आहे तर चेतन नावाचं हे वादल. या वादलाला ना अगदी शमवण्याचं काम कधी करेल मध्ये फलंदाज जेव्हा त्याच्या अगेन्स्ट मॅन्डेटरी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये 10पेक्षा जास्त धावसंख्या बनल्या जातील. टार्गेट सोप्पा आहे, 10.25चा रिकॉर्ड रन रेट तुम्हाला रिकॉर्ड ठेवायचा आहे. ऑफ द विकेटने चेतन तयार. या ऑप्शनवरती बॉल खोदून काढत असताना डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चुकी होणार नाही. पर्पल कॅप त्याच्या खांद्यावरती, डोक्यावरती परिधान आहे आणि डोळे झाकून नक्कीच खेळाडूने त्याच्यावरती विश्वास ठेवला गेला. एक्स्ट्रा कव्हरला घेतली गेली की आज फैजल शेखचा हा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आणि लागतो हा पहिला झटका टीम साटगाव क्रिकेट संघाला, जिथे धावसंख्या पाहायला मिळते फक्त 1. सफलता मिळाली आहे 1866 रोजी. नक्कीच रॉयल डक हे नाव इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आलं, कारण प्रिन्स ऑफ वेल्स ज्या वेळेला खेळाडू इंग्लंडचा होता पहिल्या बॉलवरती बाद झाले. त्याच्यानंतर वृत्तपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी ही बातमी आली की प्रिन्स पहिल्या बॉलवरती रॉयल डकचे शिकार झाले. त्यावेळेला नक्कीच पहिला बॉल फेस करत असताना व्हेरी फर्स्ट बॉलवरती जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो ना तेव्हा रॉयल डक, गोल्डन डक, डक आउट असे असंख्य सारे नाव आहेत. तोच नाव जोडला गेला तो म्हणजे जगदीश या फलंदाजाला, कारण ते पहिल्या बॉलवरती बाद झाले फलंदाज. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्रायकर मुकेशकडे आणि त्याच्यासमोर आता नंबर 3चा खेळाडू कोण असेल तर त्या ठिकाणी धनाजी 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिली सफलता तर मिळाली आहे, कारण चेतनचा आत्मविश्वास ना आता खऱ्या अर्थाने आता वाढला असेल. ओव्हर द विकेटने फुल लाईन अपील केली जाते. अपील फेटाळतात पंच, कारण ॲक्युरेटली डावा स्टिकवरती नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जेव्हा अपील गेली ना तेव्हा पंचांनी शोधलं गेलं की हाईट फॅक्टर सुरळीत आहे, लेन्थ सुरळीत नव्हती, डाव्या स्टिकवरती हा बॉल होता. त्या अनुषंगाने अपील फेटाळत असताना आमच्या ऑफिशियल्स चांगलं नक्कीच टीमवर्क 2 ऑफिशियलच्या माध्यमातून होतं आहे. ज्या प्रकारे दोन्ही टीम चांगलं टीमवर्क दाखवतात, चांगला कोऑर्डिनेशन दाखवतात, तशाच प्रकारे चांगला कम्युनिकेशन या 2 पंचांचं आहे. निलेशजी महाजन सर आहेत आणि त्यांच्यासमोर अजून एक मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आमच्या आजच्या दिवसातले हे ऑफिशियल्स. चांगला डिसिजन होता. धावसंख्या 1 आली, धावसंख्या 2 बनत असताना जिथे बनवायच्या आहेत धावसंख्या 50. थांबून खेळण्याचा प्रयत्न बॉटमॅनचा जास्त वापर नव्हता. त्या ठिकाणी अगदी एका टप्प्यावरती चेंडूला उचललं गेलं, जरूर फुल्ला लाईन चेंडू पिच केला गेला आणि चेतनला ना हेच करायचं आहे. ज्या वेळेला तुमची सुरुवात चांगली होते, कोणताही कार्यक्रम असो, कोणतीही संकल्पना असो, कोणतीही संघटना असो या कोणत्याही प्रकारचं आयोजन असो, तुमची जेव्हा सुरुवात चांगली असली ना तर तुमचा शेवटही चांगला असतो. मराठीमध्ये एक शब्द आहे की शुभस्य शीघ्रम, तुमची सुरुवात चांगली असायला हवी. तशाच प्रकारे सुरुवात चांगली केली आहे चेतनने. 2 धावसंख्या फक्त खर्च केल्यात, बॉल फेकून झाला 4. अवध विकेटने लेग स्टंपवरती चेंडू होता, व्यवस्थित बॅटवरती नाही, घरंगळ चेंडू मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये थोडासा वाईडिश पाहायला मिळाला. हा बॉल मिसफील्ड झाल्यानंतर ती चुकी सुधारली गेली, बॅकअप मिळालं गेलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर इथनं चोरटी सिंगल बनवण्यात यश मिळतं आहे. ते म्हणजेच मुकेश आणि धनाजी या फलंदाजांना. मुकेश पोचला गेला इंडिव्हिज्युअल 2 या धावसंख्येवरती, धनाजीने खातं ओपन केलं गेलं आहे, 1 धावसंख्या त्यांनीही बनवले गेले जे क्रमांक 3 वरती गेल्यात. परंतु चेतनने ना खातं न खोळू देता असताना जगदीशला बाद केलं गेलं जे आघाडीला गेल्यात. पहा आघाडीची जोडी ना मैदानाच्या आतमध्ये टिकणं खूप महत्त्वाचं असतं, कारण आधारस्तंभावरती पूर्णपणे मंदिर उभं राहतं, मजबूत पायामुळे नक्कीच घर उभं राहतं. तशाच प्रकारे मजबूत फाउंडेशनमुळे ना भव्य इमारत उभी राहू शकते. तशा प्रकारे आघाडीचे फलंदाज असतात त्यांच्यामध्ये दारोंदार असते आपल्या टीमची.
शेवटचा बॉल उचलला गेला, प्रत्युत्तर द्यायचं होतं चेतन, परंतु सिक्सर बॉल आहे, जाईल का नाही प्रश्नचिन्ह होता. यस, गेलाय, स्क्वेअर लेग लागली, हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलमध्ये आगास दमदार चेतनवरती प्रहार, हा षटकार आलाय, ज्या षटकाराने कदाचित ना खूप चांगल्या प्रकारे आता स्कोर कार्ड बनलं गेलंय, ते म्हणजे साटगाव क्रिकेट संघाचं. हा षटकार ओमकार दादा कसा आहे माहिती आहे, एखाद्या शिंपामध्ये नक्कीच पावसाची गार पडावी, त्या गारेचं नक्कीच मोती व्हावं आणि ते मोती जसं मौल्यवान वाटावं ना, तशा प्रकारे मौल्यवान नक्कीच हा षटकार होता. त्या षटकाराने समीकरण बदललं गेलं. टीमची धावसंख्या 9, अजूनही सिंगल डिजिटमध्ये आहे, परंतु हरकत नाही. संघर्ष हा क्रिकेट पटलावरती मित्रांनो करावाच लागतो. आजचा डे जर पाहिला गेला ना, तर सध्या आपण मॉडर्न युगामध्ये आहेत. आजचा डे प्रॉमिस डे. तर मित्रांनो फास्ट नक्कीच तुम्हाला खेळायचं आहे. टीम आपण विचार केला गेला तर फास्ट खेळायचं आहे. विनंती करेन टीम दसई क्रिकेट संघ थोडंसं फास्ट खेळा, कारण वेळेच्या संदर्भात आपल्याला सहकार्य करावाच लागतो. आता इतिहासामध्ये एक वेळेची अशी नोंद आहे की रात्री रामाला स्वराज्य मिळणार होतं, सकाळी उठल्यानंतर त्यांना वनवास भोगावा लागला होता. परंतु सध्याचा मॉडर्न टर्न कसा चालू आहे माहिती आहे, लोक स्मशानामध्ये गेल्यानंतर सुद्धा विचारतात की अजून जाळायला किती वेळ आहे. त्याच्यामुळे वेळ कोणासाठी थांबत नसते, वेळेसाठी आपण थांबावं लागतं आणि त्या वेळेत सर्व काय आपल्याला सुरळीत करावं लागतं. तर विचार करत होतो नक्कीच आपण डेचा. तर प्रॉमिस डे मित्रांनो कशाला म्हणतात माहीत आहे की आईचे स्वप्न पूर्ण करणार आणि स्वराज्याचं नंदनवन करणार, स्वराज्य उभारणार आणि हिंदू धर्माची परिस्थिती ही सुधारणार आणि हिंदू धर्माला पुढे नेणार, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाईचं, ते म्हणजेच तानाजी मालुसरे. बाजीराव प्रभू देशपांडे, आधी तुम्ही किल्ल्यावरती जा, एक गनीम पुढे हळू देत नाही, ते म्हणजेच बाजी प्रभू देशपांडे. याला म्हणतात मित्रांनो प्रॉमिस डे. प्रॉमिस डे असं पाळा की तुमचा प्रॉमिस अगदी हलणार नाही आणि तुम्हाला सॉरी या शब्दाचा अर्थही कळेल. पहिलाच बॉल, बॉटमॅनचा वापर, नो डाऊट एकही मिळणार नाही. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे, जी मिड ऑफला होते, ज्याने नक्कीच बॉल अडवला गेला. एकही धावसंख्या नाही आणि अद्यापर्यंत जर विचार केला गेला तर रोहनच्या पहिल्याच बॉलवरती एकही धावसंख्या बनत नाही आहे, जिथे बॅटिंग करते टीम साटगाव क्रिकेट संघ. पहा, 2 मॅचमध्ये ना धावसंख्या चेस झाल्यात, परंतु या मॅचमध्ये ना धावसंख्या चेस करत असताना थोडासा घाम फोडला जातोय, तो म्हणजेच टीम दसईच्या माध्यमातून. या वेळेला फ्रंट फुटला आले, व्ही शेपमध्ये, फिल्डर नाही आहेत, थोडंसं चेस करणं मुश्किल. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हा बॉल एक टप्प्यावरती तुम्हाला पाहायला मिळाला. सरळ रेषेत धनुष्यबाणासारखा सरळ हा फटका, लॉंग ऑफ सीमा रेषेपर या षटकामधला हा रोहनच्या अगेन्स्ट पहिला चौकार. विशालगड नावाचं गड होतं, त्यावेळेला नक्कीच बाजी प्रभू देशपांडे त्या विशालगडावर होते. अगदी दरवाजा पुढे ना ते भक्कम उभे राहिले आणि त्याने सांगितलं गेलं की राज तुम्ही पुढे जा, एक गनीम मी पुढे सरकू देत नाही. ते प्रॉमिस खऱ्या अर्थाने बाजी प्रभू देशपांडे यांचं होतं. चौकार आलाय, टीमची धावसंख्या 13. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा लॉफ केलं गेलं सरळ बॅटने डीपमध्ये लॉंग ऑफला. पुन्हा एकदा पर्पल कॅप, ज्यांनी नक्कीच कॅच स्वीकारली गेली होती. संधी मिळू शकते परंतु नाही मिळणार. संधी मिळाली नाही कारण आमच्या डोळ्यासमोर अगदी पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला गेला, जिथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले धनाजी होते. त्यांनी धावसंख्या कंप्लीट केली गेली आणि ज्या अनुषंगाने विचार केला गेला तर टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचली गेली. अनेक साऱ्या इतिहासाच्या गोष्टी आज नक्कीच बाहेर पडतील, कारण भगवा झेंडा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडातून अचूक जे येतं ना, तो खऱ्या अर्थाने मराठी माणूस. होतो यार राऊंड द विकेट. बॉटमॅनचा वापर आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून हा बॉल डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाला. अजून एक सिंगल धनाजीच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 16 आणि या 16 आकड्याचा विचार केला गेला ना तर 16 वर्षामध्ये क्रिकेट करिअरची सुरुवात करणारे सचिन रमेश तेंडुलकर. वकार युनिसोबत त्यांनी नक्कीच पहिल्याच बॉलवरती बॅट बाउन्सर झेलत असताना अगदी इंजुरी ते फेस करत होते, परंतु बॅट बाउन्सर झेलत असताना दुसऱ्या बॉलवरती 150च्या स्पीडला येणारा बॉल 200च्या स्पीडला चौकार ठोकणारे म्हणजे 16 वर्षातले सचिन रमेश तेंडुलकर. हा 16 आकडा टीमच्या टोटलमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. आजच्या संपूर्णपणे दिवसामध्ये नक्कीच ओमकारजी सावंत आणि विघ्नेशजी धुळे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुम्हाला tenniscricket.in माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेला लॉफ केला सरळ बॅटने, हा फटका आडवी बॅट क्रॉस केल्यानंतर एक टप्पा घेतल्यानंतर ज्या ठिकाणी फिल्डर होतं त्यांना बीट करून बॉल जाईल सीमा रेषेपार या षटकामधला हा दुसरा चौकार. धावसंख्येसाठी खऱ्या अर्थाने व्याकुळ होणारी टीम साटगाव क्रिकेट संघ ना आता बॅटिंगचं चांगलं प्रदर्शन दाखवावं लागतं, कारण ज्या अर्थाने नक्कीच आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार करत होतो. 1992ची नक्कीच जी वर्ल्ड कपची मॅच भारत वर्सेस पाकिस्तान, महत्त्वाची भूमिका 18व्या वर्षामध्ये ना सचिन रमेश तेंडुलकर यांनी 54 धावसंख्या बनवल्या होत्या.
नक्कीच विनोदजी कांबळे यांच्यासोबत खेळत असताना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी खेळी केली आणि ज्या अर्थाने विचार केला गेला ना तर 20 धावसंख्या अद्यापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत टीम धसे क्रिकेट संघाच्या. धावसंख्या 20. डावकऱ्याचा फलंदाज परभणी फुल टॉस बॉल चुकीला माफी नाही हे सांगत असताना आणि त्या ठिकाणी सांगते की पहिल्या षटकामध्ये जरी अडथळला असलो तरी विसलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेठीन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाही शिवंत नाही आणि शांत बसाला साडगावकर आम्ही काही संत नाही. येतो हा षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचली जाते. जिंदगी ना गाड़ी की गियर की तरह होती है, टाइम पे बदलो तो जिंदगी भी गाड़ी के गियर की तरह स्पीड से भागती है. तशाच प्रकारे जाणलं गेलं. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले मुकेश. ज्या मुकेशच्या बॅटमध्ये आला 1 चौकार 2 षटकार 2 एकेरी धावसंख्या. म्हणजे विचार केला गेला तर तब्बल इंडिव्हिज्युअल 18 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती मुकेश मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि धावसंख्या त्या ठिकाणी बनवत असताना 8 धनाजी त्याला पाठबळ देतोय. खरं त्याने पाठबळ देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कोंढाणा किल्ला नक्कीच तुम्ही तानाजी मालुसरे यांचं चित्रपट तुम्ही पाहिलंच असेल. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाईचं. घरामध्ये मुलाचं लग्न असताना सुद्धा महाराजांचा शब्द त्यांनी पाळला गेला आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोंढाणा जिंकल्यानंतर कोंढाण्यावरती गेले ना तेव्हा त्याला एकच फक्त महत्त्वाचा मावळा दिसला नाही तो म्हणजे तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेंचं मृतदेह जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं ना तेव्हा खऱ्या अर्थाने एक डोळ्यामध्ये अश्रू येणारा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये होतं की गड आला पण सिंह गेला. ते म्हणजे तानाजी मालुसरे. स्वप्न पूर्ण गेलं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं. तशाच प्रकारे स्वप्न ना या मॅचमध्ये आता मुकेशने पूर्ण गेलं कारण धावसंख्या बनवल्या गेला त्या ठिकाणी विचार केला गेला तर 26 आणि वेळेस संदर्भात नक्कीच आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय टीम धसई क्रिकेट संघ की जास्त वेळ तुम्हाला घ्यायचं नाही आहे. नक्कीच दादांनी एका गोष्टीचा उल्लेख केला की वहीचं आम्हाला तिसरं पान ओपन करावं लागेल. त्याच्यामध्ये या स्पर्धेच्या नियमावली आहेत आणि पहिला नियम काय आहे तर तुम्ही जास्त वेळ घेत असाल तर तुम्हाला पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. फैजल शेख एक गुणवत्तेने भरलेला आणि आक्रमकतेने गोलंदाजी भेदकतेने टाकणारा हा गोलंदाज म्हणजे फैजल शेख. कबड्डी असो खो खो असो अनेक साऱ्या गोष्टीमध्ये त्यांना पारंगतता नक्की आहे. चांगले समालोचकसुद्धा आहेत आणि ते आता बॉलिंग ट्रॅकमध्ये आपल्या टीमचा भार तिसऱ्या गोलंदाजासाठी सांभाळत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आहे 26 सोनोबोर्ड. 26 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत. षटक क्रमांक चालू आहे तिसरं. 50 धावसंख्येचं नक्कीच त्यांना संरक्षण करायचं होतं परंतु संरक्षण करत असताना 2 षटकामध्ये 13.00च्या सरासरीने 26 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत. ते म्हणजे धसई क्रिकेट संघाने. फिल्डिंग डिपार्टमेंट त्या ठिकाणी सजवण्यासाठी जास्त वेळ घेते आहे. कदाचित नक्कीच तुम्हाला पेनल्टी देण्यात येऊ शकते. टीम धसई क्रिकेट संघ या गोष्टीची दखल नक्कीच तुम्ही घ्यायची आहे. बहुत तयार फैजल शेख विथ द विकेट. वेग कमी होता परंतु फटक्याचं सिलेक्शन अगदी हवेमध्ये केलं गेलं. क्षेत्ररक्षक दूरवरती होते आणि खऱ्या अर्थाने ना आपण जर विचार केला गेला ना तर ऑफ साईडला जेव्हा बॉल येतो ना तेव्हा महत्त्वाचा वाटा या क्षेत्ररक्षकाचा राहिला आहे जो नक्कीच टीम धसई क्रिकेट संघाच्या माध्यमातून खेळतोय. दिनेश त्या ठिकाणी आहेत कारण पहिली विकेट दिनेशच्या खात्यामध्ये होती. जगदीशची कॅच ती नक्कीच दिनेशने त्याच्या हातामध्ये स्वीकारली गेली आणि त्याच्यानंतर भरपूर सारे चेंडू ना दिनेशच्या माध्यमातून फील्ड झाल्यात. या बॉलवरती सुद्धा दिनेश आले. इथे आपल्याला पाहायला मिळालं धनाजी. आता मुकेश असतील स्ट्रायकर एंडवरती जे डावखोऱ्या हाताचे फलंदाज आहेत. डावखोऱ्या हाताचा फलंदाज म्हटला गेला ना तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी एनर्जी त्याच्या नक्कीच बाहूंमध्ये असते त्याच्या बॉटम हँडमध्ये असते. ती पाहायला मिळेल का फैजल अगेन्स्ट. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढला आणि मोहम्मद अँडी फ्लवर असंख्य खेळाडूंना दर्जा देणारा फटका सरळ मुकेशने बॉल फेकून दिला. मिडविकेट सीमारेषी पार. हा चौकार आलाय. चौकाराने पूर्णपणे समीकरण आता सोपं करत असताना फैजल शेखने खऱ्या अर्थानं परवानगी दिली होती. फैजलकडे जास्त वेग नाही आहे. फैजलकडे टप्पा आहे परंतु टप्पा ना अगदी नजरेने ओळखला जातोय तो म्हणजे मुकेशच्या माध्यमातून आणि इंडिव्हिज्युअल 22 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड पोहोचला गेला आणि टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती 31 धावसंख्या आहेत. पहा चौकाराने समीकरण थोडंसं बदललं गेलं. पहिल्या बॉलवरती आली सिंगल त्याच्यानंतर आला चौकार आणि चौकाराचा जर विचार केला गेला ना तर खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्युशन या फटक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एनर्जी त्याच्यामध्ये होती जिथे फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात मुकेश. टीमची धावसंख्या 31. फैजल
राऊंड द विकेट लोबो फोटोस अटेम्प्ट केला स्लॉक स्वीप आणि इथनं परत एकदा फिल्डर पहा त्या ठिकाणी होते उपस्थित, ज्या ठिकाणी नक्कीच ज्या फिल्डरची मी प्रशंसा करीत होते, जिथे फिल्डर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला दिनेशच्या हातामध्ये दुसरी झेल आपल्याला पाहायला मिळते, सफलता मिळते फैजल शेख याला आणि गडी क्रमांक दुसरा बाद होत असताना जिथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31. टीम दसईच्या माध्यमातून दिनेश खेळतोय. तुम्हाला भातसई क्रिकेट संघ ज्या वेळेला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरेल तेव्हा नक्कीच तुम्हाला दिनेश बसवन सुद्धा पाहायला मिळेल. कल्पेश जाधव जो नक्कीच ठाणे वर्सेस रायगड ज्या वेळेला नक्कीच मॅच होते ना तेव्हा अनेक वेळेला नक्कीच कल्पेश जाधवला तुम्ही ठाण्यामध्ये न खेळताना पाहिला आहे. त्या अनुषंगाने एक चांगला खेळाडू आहे आणि या विभागामध्ये तेच असतं, कारण या विभागामध्ये तुम्ही पहा कल्पेश जाधव आहेत. त्या अर्थाने विचार केला गेला तर मुरबाड नगरीमध्ये असतील स्वप्नील गायकड, कल्याण डोंबिवलीचा विचार केला गेला तर नक्कीच कमलेश पाटील जे वडवलीचे आहेत, जे केतन म्हात्रे जे नक्कीच वाकळणचे आहेत. या क्रीडांगणावरती सुद्धा केतन म्हात्रेने खेळ केला आहे. स्वप्नील गायकरसुद्धा या क्रीडांगणावरती पाहिला आहे. सिद्धू भोईर जे नागावचे आहेत त्यांनासुद्धा नक्कीच तुम्ही पाहिलं आहे. म्हणजे असंख्य सारे खेळाडूंना ओपनच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती खेळल्यात. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, हलकीशी चुंबन हलकीशी कडा होती बॅटची, परंतु सिंगलसुद्धा नाही आहे. आणि या षटकामध्ये ना खऱ्या अर्थाने कमाल फैजल शेखने केला आहे, कारण आमचा जो आवाज आहे ना तो पूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली अगदी जातोय. फैजलला हे कळायला गेलं की आपल्याकडे गती नाही आहे, आपल्याकडे एक टप्पा आहे, नियंत्रित टप्प्यामध्ये ना आपण थांबवू शकतो फलंदाजाला, ते फैजलने सांगितलं गेलं. आणि 31 या आकड्यावरती हा चौथा चेंडू डॉट फेकत असताना फैजल शेख बॉल तयार. यावेळेला फटका उचलण्याचा प्रयत्न हा पण पूल केला गेलाय. आउटसाईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये लॉंगॉनचा फिल्डर काव कॉर्नरचा दोनची मागणी, विकेट मिळू शकते बनू शकते संधी, परंतु नाही बनली. कलेक्टिंग थोडीशी उशिरा का झाली गेली, कारण थोडीशी फेकी स्वेर आली गेली, एस्टॅम्पपासून थोडीशी दूरवरती होती. फैजलने चेंडू कलेक्ट केला गेला नाही आणि अखेरकार जर आपण विचार केला गेला तर या षटकामध्ये 7 धावसंख्या खर्च झाल्यात. अजूनही एक चेंडू फेकणं बाकी असेल जिथे फैजल शेख आपल्याला पाहायला मिळतात. 33 ऑन बोर्ड 33 धावसंख्या, 50 धावसंख्या बनवायच्या होत्या. अगदी 70% सामना हा पूर्णपणे वळवला गेला आहे साटगाव क्रिकेट संघाने आपल्या बाजूमध्ये, परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. शेवटचा बॉल उचलला गेला, संधी बनवू शकते, फिल्डर बोलतात कॉटन बॉलची संधी नाही, परंतु फिल्डर खूपच वेगाने पुन्हा एकदा दिनेश आणि यस केले गेले काम. तिसरा विकेट आपल्या हातामध्ये अगदी सन्मानरित्या हा जेट स्वीकारत असताना या मॅचमध्ये विकेट इम्पॉर्टंट होती धनाजीची, ती धनाजीची विकेट अखेरकार फैजल शेखला मिळाली गेली. 2 विकेटला या षटकामध्ये परतवलं गेले बाहेर. फक्त आणि फक्त धावसंख्या कमी खर्च करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी फैजल शेखने हाताळली गेली आणि टीम पोचली गेली 33 या आकड्यावरती. गडी क्रमांक 3 बाद. हा फलंदाज बाद झालाय तिसरा, आणि तिसरा फलंदाज बाद कशा प्रकारे झालाय तर कॅच आउटच्या स्वरूपात, जिथे दिनेश होते. म्हणजे दिनेश नाव हे ना एकमेव असं नाव आजच्या या मॅचमध्ये आजच्या दिवसामध्ये टीम दसईच्या बाजूने खेळला गेला ना, ते नाव म्हणजे दिनेश. तर तिरंगा पिंपलपाडा आणि रिद्धिसिद्धी चेरपोळी यांच्यामध्ये नक्कीच टॉस झालेला आहे. चेरपोळी क्रिकेट संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन घेतला आहे आणि बॅटिंगसाठी पिंपलपाडा हे क्रिकेट संघाला इन्व्हाइट केलं गेलं आहे, अशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि पप्पू 11 दसई आणि भातसई जर दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी आला असेल तर तुमच्या आलेल्याची नोंद तुम्हाला करायची आहे. चला टीम दसई सामना नक्कीच लगेच सुरुवात करायची आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. टीमची धावसंख्या 33, अजूनही 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. या 12 चेंडूचा जर आपण विचार केला गेला तर संरक्षणना आता कमी धावसंख्येचा करायचा, परंतु संरक्षण करत असताना अनेक साऱ्या अडथळ्यांना तुम्हाला तोंड देऊन त्या अडथळ्यांना सामोरे जावं लागेल आणि अडथळ्यांना सामोरे जात असताना तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल की नेव्हर गिव्ह अप. 17 धावसंख्या अजूनही बनवायचा आहे. 17 आकडा क्रिकेटच्या पटलावरती आला तर अशुभ आकडा मानला जातो. हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरे 17 नोव्हेंबर यांचा नक्कीच मृत्यू दिवस तो 17 तारखेला, त्या 17 तारखेला ना आपण काळा दिवस मानला जातो. परंतु अजून एक इतिहासामध्ये या 17 आकड्याची नोंद आहे, कारण भारत देश जेव्हा स्वतंत्रसुद्धा झाला नव्हता, रामदास बोट हे नाव तुम्ही ऐकलं असेल. गटारा अमावस्येचा दिवस होता 17 जुलै 1947 रोजी रामदास बोटीचं अपघात झालं होतं. परंतु बॉटमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झाली. कदाचित थोडीशी लाऊड अपील होती कॉडबे यांची, परंतु ती अपील का झाली नाही, कारण कॅच ड्रॉप झाली. आणि ही कॅच ना आता किती महागडी ठरणार आहे ती म्हणजेच टीम दसई क्रिकेट संघाला. कारण पहा
एखाद्या खेळाडूची कॅच ड्रॉप होती त्याच्यामध्ये नक्कीच त्याचा आत्मविश्वास नव्याने निर्माण होतो आणि ज्या वेळेला माणसाच्या मनामध्ये आत्मविश्वास नव्याने निर्माण होतो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये एक नवीन क्षमता ही निर्माण होते. कारण बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. पाहतोय तयार 11 चेंडू अजूनही 17ची गरज. यावेळेला अगदी खोळा टाकलेला चेंडू फुल्लर लेंथ होता. लांगोरला फिल्डर प्रोटेक्शन पुन्हा एकदा दिनेश पाहायला मिळाले. चेंडू उचलला गेला फेकला गेला आणि तोपर्यंत जर पाहिलं गेलं तर या सिंगलने आता धावपलक थोडंसं कमी करण्याचं काम केलं गेलं. तिथे फलंदाज आपल्याला सचिन पाहायला मिळतात. सचिनना खऱ्या अर्थाने या नावामध्ये खूप काही दडलेलं आहे. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर 100 षटकं त्यांनी ठोकली गेली. वयाच्या 16 वर्षी 18 वर्षामध्ये 22 वर्षामध्ये नक्कीच त्यांनी प्रदापन करत असताना ना इंटरनॅशनल क्रिकेटचे सर्व रेकॉर्ड नक्कीच त्यांनी मोडून टाकले. त्या सचिनची कॅच ड्रॉप झाली. त्याच्या बॅटमध्ये आली सिंगल आणि आता 16 धावसंख्या 10 चेंडू फेस करायचे आहेत आणि बनवायचे आहेत टीम साटगाव क्रिकेट संघाला. फिल्डिंग पोझिशन थोडीशी बदलली जाते. ज्या ठिकाणी नक्कीच कव्वरला क्षेत्ररक्षक आहे जो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी त्याच्याजवळ एक क्षेत्ररक्षक तैनात केला जात आहे. एक डीपमध्ये लॉंग ऑन मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेगला फिल्डर. थांबून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला जाताना पाहिलं परंतु एक धावसंख्या रोखू शकत नाही. तेवढा सारा वेळ बॅकअप मिळतंय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा दिनेश बॅकअप मिळालं गेलं. 2 फिल्डर बीट झाल्यानंतर ना दिनेशने एक सपोर्ट केला गेला त्यांना की मी बॉल अडवू शकतो मी बॉल फेकू शकतो. माझ्याकडे तेवढी क्षमता गुणवत्ता आहे. त्या क्षमता गुणवत्तेने आपण समोरची टीम खेळते ना साटगाव तिला रोखू शकतो. पण ती क्षमता गुणवत्ता ना आता बाहेर काढावं लागेल. कारण एखादी तलवार मॅनामध्ये असून फायदा नाही. ती तलवार मॅनामधनं बाहेर काढावी लागते आणि आपल्याला पाहिजे तसा घाव समोरच्या प्रतिस्पर्धी स्पर्धेवरती टीमवरती आपल्याला तो खेचावा लागतो. एक वार खेचला गेला आहे. फैजल शेखने 2 विकेट मिळायला गेले. त्याच्यानंतर विचार केला गेला तर चेतनला 1 विकेट मिळाला गेला. परंतु या ओव्हरमध्ये ना चेतनला अजून 1 विकेट हवा आहे आणि यस विकेट मिळेल का. परंतु एलिव्हेशन सुरू आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल सरळ फेकून दिलाय. डीप काव कॉर्नर सी मारेशे पार. इट इज अ कडक. तर थँक्यू. नक्कीच पाण्याची व्यवस्था आमच्यापर्यंत पोहोचवली गेली कारण सतत नक्कीच समालोचन आमचं चालू आहे. त्याच्यामुळे नक्कीच थंड पाण्याने आम्हालाही थोडासा अडथळा निर्माण होतो. आमच्यासाठी पाण्याची नक्कीच व्यवस्था तर टीमची टोटल 41 वरती पोहोचली गेली. अजूनही 9ची गरज आहे आणि शेवटचा ऑफिशियल कॉल त्या ठिकाणी टीम दसईसाठी असेल कारण दसई टीम तुम्ही जास्त नक्कीच वेळ घेतात. 41 धावसंख्या झालेल्या आहेत. गरज होती अजूनही 9 धावसंख्येची. बॉल शिल्लक असताना 8 चेंडू अजूनही 9ची गरज. बॉल इन इक्वेशन थोडंसं सोपं झालं आहे. अजून एक चेंडू उचलला गेला. बॅक टू बॅकचा दुसरा येईल का आणि हा आलाय. अगदी बॉलला पाठवलं गेलं. एक स्ट्राईकला ताकदीचा वापर बॉल करता हवंय सफर आणि चेतनच्या अगेन्स्ट लागोपाठचा हा दुसरा षटकार कोणी मारला गेलाय तर सचिन. पहा त्याची कॅच ड्रॉप झाली होती. आणि मी म्हटलं होतं की बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तुम्हाला मरण्याची भीती नाही. आत्मविश्वास का लागला त्याची कॅच ड्रॉप झाली. त्यांना पुण्याने जीवन मिळालं गेलं. जीवन कोणी दिलं गेलं तर यष्टी रक्षकाने. आणि आता त्याचा सामना सचिन कसा प्रकारे करतोय तर लागोपाठचे 2 षटकार डोगून 2 षटकार आलायत. 2 षटकाराने पूर्णपणे सामना चेंज केलं गेलं. आता फक्त 7 चेंडू फेस करायचे आहेत आणि 3 धावसंख्या बनवायच्या आहेत टीम साटगाव क्रिकेट संघाला. याच बॉलवरती मॅच त्यांना फिनिश करायची होती. स्वतःच्या फॉलो थ्रूमधनं 1 धावसंख्या बनवली गेली. स्ट्राईकसुद्धा आपल्याकडे ठेवली गेली सचिनने. म्हणजे आता ना या मॅचमध्ये फक्त 2 धावसंख्या बनवायचे आहेत. 2 मॅचमध्ये तुम्ही काय पाहिलं 49चं टार्गेट होतं. 5 चेंडू ठेवत असताना ती मॅच झाली फिनिश. ज्या ठिकाणी 51चं टार्गेट होतं त्या मॅचमध्ये सुद्धा 5 धावसंख्या ठेवत असताना टीम सापगाव क्रिकेट संघाने ती मॅच जिंकली गेली. तिथं बनवायच्या होत्या फक्त 2. म्हणजे 2 मॅचमध्ये ना 2 धावसंख्या बनवायच्या होत्या. त्या पहिल्याच बॉलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये कंप्लीट झाल्यात. परंतु या मॅचमध्ये सुद्धा तेच समीकरण राहील का. जे समीकरण चाललंय ना ते समीकरण चालवणं ना ही एका चांगल्या खेळाडूंची आणि चांगल्या खेळाची ओळख असते. कारण भारताचा सर्वोत्कृष्ट प्रचलित असलेला खेळ कोणता असेल ना तर टेनिस बॉल क्रिकेट. भारताचा मुख्य खेळ कोणता आहे तर हॉकी. हॉकी सध्या जास्त खेळलं जात नाही. परंतु या हंगामामध्ये ना जसा डिसेंबर समाप्त होतो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या हंगामामध्ये ना टेनिस बॉल क्रिकेट सुरू होतो. आणि टेनिस बॉल क्रिकेटची ना संपन्नता कधीच होत नाही. कारण सध्याच्या हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धासुद्धा तुम्ही पाहतात. आता शेवटचं षटक वाचवायचे आहेत 2. या वेळेला डाव्या स्टिकच्या बाहेर साहजिकच पंचकडे आमच्याकडे वळतात. दंडित करतील पंच. गोलंदाजाला की हा बॉल वाईड बॉल आहे. डाव्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. आणि या मॅचमध्ये सुद्धा नक्कीच आपल्याला तेच पाहायला मिळेल की 5 चेंडू ठेवत असताना ही मॅच कदाचित फिनिश होईल. विशाल आहेत
आणि हा तेच झालंय 5 चेंडू ठेवत असताना या मॅचमध्ये सुद्धा मॅच केली फिनिश. आणि अगदी जी भव्य इमारत तुम्हाला पाहायला मिळते त्या इमारतीवरती हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या मॅचमध्ये सुद्धा टीम साटगाव क्रिकेट संघ 5 चेंडू ठेवत असताना या मॅचमध्ये केला आहे. नक्कीच शिरगाव दुसऱ्या फेरीमध्ये होते दाखल. आणि हार्ड लक टीम फैजल शेख अँड टीम दसई.